हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर म्हटलं चला पाऊस आहे, तर पावसानिमित्त तुम्हाला माहितीच आहे कोकणामध्ये खूप सारी लागवड केली जाते वेगवेगळ्या झाडांची. तर म्हटलं चला तुम्हाला पण सांगूया, की कोणती झाडं लावणं बेटर आहे किंवा कोणती घरासमोर झाडं तुम्ही लावू शकता. केवढी जागा आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची झाडं लावू शकता. फुलझाडं असतील, फळझाडं असतील, शोची झाडं असतील, तुम्ही कोणतीही झाडं लावू शकता. तर म्हटलं चला तुम्हाला सांगूया. तर इकडे बघा खूप सारी अशी मला अळूची वगैरे झाडं दिसतील. तर ही नॉर्मली झाडं आहेत. ही कंदमुळं, सो कंदमुळातून ही झाडं आलेली आहेत. तर चला तुम्हाला दाखवते डायरेक्ट. तर तुम्हाला माहिती असेल झाडं म्हटली लावायची, की आपल्याला एक प्रश्न पडतो, की बाबा घराच्या लगत जर लावली, तर घरावरती वगैरे पावसाच्या वेळी वगैरे खूप असे प्रॉब्लेम्स येतात. झाडं वगैरे पडण्याची वगैरे शक्यता असते. तर कशाप्रकारे कोणती झाडं लावली पाहिजेत, तर याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि तुम्हीसुद्धा खूप सारी झाडं लावा. अशी नाही आहेत, की बाबा मोठीच लावा, छोटीसुद्धा लावली तरी चालेल. फुलझाडं असतील, फळझाडं असतील, जी जास्ती वाढणार नाहीत, अशी झाडं तुम्ही लावू शकता. आणि आता आपल्याकडे पाऊस आहे मुबलक प्रमाणात, तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्या आणि जास्तीत जास्त तुम्ही झाडं लावू शकता. तर तुम्हाला इथे समोर एक दिसत असेल ही पोपळी आहे. ही वाटते एक 5 ते 6 महिन्याची आहे. सो तुम्ही बघू शकता आता तिला बऱ्यापैकी चांगलं हे धरलेलं आहे. त्याची जी मुळं आहेत ती छान धरलेली आहेत मातीमध्ये, त्याच्यामुळे हे बघू शकता. आणि इकडे आहे ती 1 वर्ष वगैरे हिला झालेलं आहे आणि बघू शकता मस्त अशी आहे. तर तुम्ही पोपळीसुद्धा घरासमोर लावू शकता. घराच्या साईडने वगैरे जरा जास्तीचं अंतर ठेवून तुम्ही बांधालगत असे लावू शकता. हे बघा आता हे पण आहेत ते बांधालगतच लावलेले आहेत. पोपळी ही अशी आहे, म्हणजे सुपारीचं झाड असं आहे जे उंच वाढतं. त्याला ढिऱ्या नाही फुटत किंवा काय नाहीत. एकनिष्ठ अशी एक उंच वाढते. त्याच्यामुळे तुम्ही सुपारीची लागवड करू शकता. आणि सुपारीची जर तुम्ही लागवड केलीत, भले तुमच्याकडे जागा कमी असेल त्याच्यात जरी तुम्ही केलीत तरी करू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये आपला फायदाच आहे. तुम्हाला माहिती आहे की सुपारी किती मोठ्या प्रमाणात विकली जाते किंवा बाजारामध्ये तिला जो भाव आहे तो खूप छान आहे. सो तुम्ही सुपारी पण लावू शकता आत्ता ह्या सीझनमध्ये, मी सांगते तुम्हाला. आणि तुम्हाला एक सांगायचं कारण म्हणजे कोकणामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात. भले लागवड जर करायची असेल, एक बाग आपल्याला जर तयार करायची असेल, तुमची माड असतील, तुमची पोपळी असेल किंवा अन्य कोणतेही तुम्हाला जर आंब्याची बाग वगैरे करायची असतील, तर हा सीझन असतो की ह्या सीझनमध्ये ना खूप मोठ्या प्रकारे झाडं लावली जातात. कारण की पिरियडच असा आहे की झाडांना पाणी मिळणं हे मेन असतं. कुठलंही झाड म्हटलं की पहिलं पाण्याची सोय येते. तर पाऊस असा आहे की तुम्ही आत्ता ह्या सीझनला लावू शकता झाडं. आणि खूप 4 ते 5 महिने पाऊस असतं त्याच्यामध्ये. तुम्ही जर एक 25 एक झाडं लावलीत किंवा 5 एक तुम्हाला जर तुमच्या घराभोवती वगैरे लावायची असतील तर तुम्ही लावू शकता. फक्त अंतर ठेवून लावावी लागतात. कारण की ही जेव्हा झाडं मोठी होतात ना, तेव्हा पावसाळ्यामध्ये थोडा त्रास असतो. कारण की घरासमोर लावलेले असतात, त्याच्यामुळे वादळ वारा येतो, त्याच्यामध्ये झाडं तुटण्याची शक्यता असते. तर कोकणामध्ये थोडी ती काळजी घ्यावी लागते. तर आजचा व्हिडिओ मी ह्यासाठीच करते की तुम्ही पावसाचा जो काही पावसाचं जे पाणी असतं त्याचा तुम्ही फायदा करून घ्या तुमच्या झाडांसाठी. एक नवीन तुम्ही छान बाग करू शकता. छोटी का होईना पण ती तुम्ही केलेली असाल आणि त्यातून तुम्हाला छान असं फळ मिळेलच. सो तुम्ही करू शकता. गेल्या वर्षीसुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता, सो तुम्ही तो पण बघू शकता. सो आता म्हटलं की चला आता आपला मस्तपैकी पावसाचा सीझन आहेच, तर म्हटलं चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन यावा. तर तुम्ही अशा पद्धतीने पोपळी लावू शकता. ही बघा किती मस्त झालेली आहे. सो लावण्यामागे फक्त एकच कारण आहे पावसाळ्यात, की त्यांना पाणी मिळतं. हे पावसाचे जे पाणी असतं ते असंच वेस्ट जाण्यापेक्षा छान त्याच्यामध्ये झाडं तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर विहीर किंवा तुम्हाला जर बोरिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही पोपळी लावू शकता मस्तपैकी. जर बांध असेल तर बांधाच्या साईडला वगैरे बघा अशा पद्धतीने. आणि छान पाणी वगैरे त्यांना मिळतं पावसाचं. तुम्ही पोपळी पण लावू शकता. आता इथे पण बघा पोपळी आहेत. बघा किती मस्त झालेल्या आहेत. लांब लचक झालेल्या आहेत एकदम भारी. आता मेन म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की आता मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलं, की बाबा एक फळझाडं वगैरे तुम्ही लावू शकता. आता माड म्हटलं आपलं पोपळी म्हटली तरी ते फळाचंच झाड आहे, जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला फळं मिळतात. तर आता मी तुम्हाला फुलझाडं दाखवते, की हे बघा इकडे अशी जास्वंदी वगैरे लावलेली आहेत. इकडे आपलं प्राजक्ताचं झाड आहे, इकडे जास्वंदी आहे. सो जास्वंदी पण तुम्ही बघू शकता. सो तुम्ही ह्या जास्वंदी कट नाही केलेल्या आहेत. हे बघा इथे ना अशा कट करूनसुद्धा तुम्ही मातीमध्ये लावू शकता, जेणेकरून परत छानपैकी तुम्ही बाग फुलवू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने हे पण लावू शकता. जास्वंदीची झाडं पण तुम्ही लावू शकता.
तर अशा पद्धतीने तुम्ही बघा तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झाडं वगैरे लावू शकता. त्याच्यामध्ये माड आहेत, पोपळी आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने मस्तपैकी झाडं तयार करू शकता. तुम्हाला त्या साईडला पण बघायला मिळेल की तिकडे मस्तपैकी जास्वंदी वगैरे लावलेले आहेत. मी तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला. तर असे तुम्ही बांधाच्या लगत वगैरे जास्वंदीसुद्धा लावू शकता. जर अगदीच जागा कमी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मोठी झाडं न लावता तुम्ही अशी जास्वंदी वगैरे लावू शकता. छान छान वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदीसुद्धा आहे, तर तुम्ही ते पण लावू शकता. तर चला दाखवते तिथे जाऊन. सो हे बघा अशा प्रकारे ना, हे बघा जास्वंदी पण लावलेल्या आहेत आणि जास्वंदी काय अशा काही फार मोठ्या होत नाहीत. एका विशिष्ट ठराविकच काळापर्यंत त्या वाढतात. सो मोठ्या काय होत नाहीत. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जास्वंदीसुद्धा लावू शकता. इथे कट नाही केलेल्या त्याच्यामुळे ह्या खूप अशा वाढलेल्या दिसतील. सो आता पावसाळ्यात ह्या कट होतीलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाढीसुद्धा रुजल्या, दाखवते तुम्हाला. सो इथे बघू शकताय दाढी पण रुजायला स्टार्ट झालेल्या आहे. तुम्हाला कुठे कुठे दिसत असेल बघा दाढी रुजलेल्या. तर दाढीसुद्धा रुजलेला स्टार्ट झालेला आहे आणि जो दाढसा आहे तो पण फोडून झालेला आहे. सो अशा पद्धतीने ना सगळीकडे मस्तपैकी तुम्हाला बघायला मिळतील दाढी वगैरे. आता ही पातळ दिसते तुम्हाला रुजलेली, कारण की अजून छोटी आहे म्हणून. काही दिवसांनी बघा 8-15 दिवसांनी छान झालेली असेल. सो अशा पद्धतीने कोकणात ह्याची पण सुरुवात झालेलीच आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता मस्तपैकी. बघा जास्वंदी वगैरे, ह्याला फुलं पण आले. ते बघा 2 प्रकारची फुलं आहेत. बघा एक हे गुलाबी आहे आणि तिकडे ते एक व्हाईट आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी तुम्ही झाडंसुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता. मी सांगितलं आहे असं काही नाही, तुम्हाला जी मनाला वाटतील ती झाडं लावू शकता. सो अशी ही बाग आहे बघा मस्तपैकी. आणि ही घरापासून खूप लांब आहेत, म्हणजे अगदी काय घराजवळ नाही आहेत. सो घरापासून खूप लांब आहेत. सो पावसामध्ये झाडांना जास्तीत जास्त खतं पण घातली जातात आणि पावसाळ्यामध्ये मस्तपैकी आता दाखवते तुम्हाला, मी थोडक्यात सांगते. आता हे बघा हे रिंगण आहे. सो ही पोपळी आहे. पोपळीच्या भोवती असं रिंगण केलं जातं आणि एक खतं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची खतं असतात ते टाकली जातात झाडांना. सो ह्याच्यामध्ये झाडांना खूप अशी खतं वगैरे पण टाकली जातात, कारण की त्यांच्या वाढीसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगलं तुम्ही त्याच्याबद्दल झाडाबद्दल तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. त्याच्यामुळे वर्षातून एकदा तरी झाडांना खतं दिली जातात आणि हा पिरियडच असतो पावसामध्ये झाडांना खतं देणं. तुमची माड असेल, तुमच्या काजू असतील, तुमच्या पोपळी असतील, ह्यांना खतं दिली जातात. कारण की ही झाडं अशी आहेत की छान मोठी होतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते, कारण की त्यांच्याकडून नारळ, फळ ज्याच्यावर आपण व्यवसाय चालू असतो, जे मोठमोठे बागायतदार आहेत ते त्याचा फायदा घेतात आणि ह्या दिवसांमध्ये झाडांना मस्तपैकी खतं वगैरे घालतात. सो तुम्हीसुद्धा तुमच्या घराभोवती झाडं वगैरे लावू शकता. छोटी मोठी झाडं तुम्ही लावू शकता. आणि हा पाऊस आहे, सो पावसाचा तुम्ही नक्कीच हे घ्या, फायदा करून घ्या. हे बघा अशी छोटी मोठी पण झाडं आहेत. आता हे झाड कसलं आहे ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो मी नंतर सांगेनच आणि ह्याच्यावरती आपला व्हिडिओसुद्धा आहे, मी शॉर्ट वगैरे टाकलेला आहे. सो सांगतेच तुम्हाला, कारण की काहींना कळणार नाही म्हणून. तर ह्याचं जे हे आहे ना, तुम्हाला माहिती असेल हे सोनटक्क्याचं झाड आहे हे. सो खूप सारी झाडं आहेत. ते बघा छोटी छोटी झाडं ही सगळी. इथे ही जास्वंद आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सांगण्याचा फक्त उद्देश एवढाच आहे, हेतू एवढाच आहे की तुम्ही पावसामध्ये झाडं लावू शकता. जर कोकणात असाल, तुमची जागा अशीच पडकी वगैरे असेल, जिथे तुम्ही काहीच करत नसाल, तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. तुम्ही तिथे तुमची बाग तयार करू शकता. छोटी का होईना पण तुम्ही तुमची बाग तयार करू शकता. आता आपली जी काजूची बाग आहे, तुम्हाला मी दाखवली असेल, जी काजूची बाग आहे ना, तिथे जी झाडं आपण लावलेली आहेत ती पण आपण पावसाळ्याच्या ह्याच्यातच लावलेली आहेत, कारण की तेव्हा कसं आपल्याला पाण्याचा सोर्स नव्हता. त्याच्यामुळे पाऊस धरूनच ही आपण झाडं लावलेली आहेत. सो आमच्याकडे कोकणामध्ये अशीच झाडं सगळी पावसाच्या ह्याच्यानेच लावली जातात मस्तपैकी. सो चला आत्ता आपण इथे थांबणार, कारण की संध्याकाळ झाली, मच्छर चावायला सुरुवात झालेली आहे. सो जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की तुम्ही कुंडीत का होईना, कुंडीतसुद्धा तुम्ही झाडं लावू शकता, छोटी फुलझाडं वगैरे. आणि जर तुम्हाला मातीमध्ये छानपैकी झाडं लावायची असतील, छान तुमची जमीन असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये नारळ, पोपळी वगैरे, आंबे, काजूची झाडं लावू शकता आणि मस्तपैकी तुमची एक स्वतःची बाग तयार करू शकता. हा पावसाळा कसा वर्षातून एकदाच येतो, त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये झाडं नक्की लावा, कारण की झाडं म्हटली की त्यांना पाणी आलं यासाठी. तर चला आता इथे थांबतो आहे. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.